मी अजय पांचा, सहशिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय होळसमुद्र. आज आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ याला संबंधित उदाहरण पाहणार आहोत. तर उदाहरण आहे, आकृतीत ओ हा 21 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. कंसाची लांबी 22 सेंटीमीटर. तर त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढा म्हणून असा प्रश्न आहे. म्हणजे हा वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये कंस दिलेला आहे. कंस म्हणजे ए पी बी, म्हणजे इथून इथपर्यंतची ए ते बी पर्यंतची लांबी दिलेली आहे 22 सेंटीमीटर. तर त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे इथून दुरून हे जे त्रिज्यांतर खंड दिसते याचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. तर सुरुवातीला दिलेली लिहूया. बघा दिलेली आहे r बरोबर 21 सेंटीमीटर. त्यानंतर आहे कंसाची लांबी दिलेली आहे. तर कंसाची लांबी बरोबर 22 सेंटीमीटर. कंसाच्या लांबीचं सूत्र आहे थीटा बाय 360 इंटू 2 पाय r बरोबर, हे दिलेलं आहे बघा 22 मध्ये थीटा काढायचा आहे. तर मी लिहितो थीटा बरोबर, हे 22 हे पलीकडचं लिहिलं, हे 360 आहे ना, खाली आहे इकडे, पलीकडे जाऊन या बरोबर चिन्हाच्या 360 होईल. छेद इथं बघितलं गुणाकारात आहे, पलीकडे जाऊन भागाकारात होईल. त्याच्यानंतर पायची किंमत आहे 22 भागिले छेद, छेदात 7 राहते आणि वर 22, म्हणून हे 7 वर जाईल. आणखी याच्या शेजारचा येईल पाय बरोबर 7 खालचं छेद अंशामध्ये, आणखी वरचं इथलं अंशामध्ये असलेल्या छेदामध्ये, गुणिले r ची किंमत आपल्याला दिलेली आहे r बरोबर 21. तर मी याला सोडवतो. इथं बघितलं तर बघा हे 22 आणि हे 22 दोन्ही कॅन्सल होतात. नंतर 7 एका 7, 7 त्रिक 21. त्यानंतर 2 एका 2, 2 एका 2, 2 आठी 16, हे 0 ला 0. तर पुन्हा 3 एका 3, साइन 3 संग 18 आणि इथे 0 इथे ठेवतो. म्हणजे काय भेटायला लागले, थीटा बरोबर आपल्याला भेटायला लागले 60. म्हणजे या त्रिकोणामध्ये इथलं जे कोण आहे 60 आहे. तर आपल्याला माहिती आहे त्रिज्या पण समान असतात. हे तर हे जितकं असेल ते पण तितकंच राहणार आहे. म्हणजे दोन्ही कोण समान राहतात. तर हे 60 असेल तर उरले किती, आणखी 120. 120 दोन्ही समान प्रमाणात वाटून, तर हे पण 60 राहते, आणखी हे पण 60 राहते. तर अशा प्रकारे हे जे त्रिकोण आहे समभुज त्रिकोण आहे. ओके, ठीक आहे. आपल्याला काढायचं आहे त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ. 2 नंबर, त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ बरोबर थीटा बाय 360 इंटू पाय r चा वर्ग. तर थीटा आपण काढले आताच, किती आहे 60 आहे, बाय हे 360 इंटू पायची किंमत आहे 22/7, आणखी r दिलेला आहे 21. 2 वेळा वर्ग आहे म्हणून मी 2 वेळा लिहिलं. त्यानंतर बघा हे 0 कॅन्सल होतात. 6 एका 6, 6 6 36, 7 एका 7, 7 त्रिक 21, 3 एका 3, 3 दुगणे 6, 2 एका 2, 2 एका 2 म्हणजेच 11 गुणिले इथे शिल्लक राहत आहे 21. या दोघांचा गुणाकार 21 एका 21 ला 1, हाच्याले 2, 21 एका 21, 22 23 चौरस सेंटीमीटर इतकं या हे जे दिलेलं त्रिज्यांतर खंड आहे त्याचं क्षेत्रफळ आहे 231 चौरस सेंटीमीटर.